एकीकडे नाशिककरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे शासकीय कार्यालयातूनच हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची उघडपणे नासाडी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या मायक्रो सर्कल होलाराम कॉलनी परिसरातील मुख्य अभियंता यांत्रिकी जलसंपदा विभाग कार्यालयातील पाण्याची टाकी पूर्णपणे भरल्यानंतरही मोठ्या प्रमाणात पाणी सतत वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतरही बराच वेळ पाणी थांबवण्यात आले नाही. त्यामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. परिसरातील नागरिकांनी सांगितले की जणू काही धबधबाच कोसळत असल्यासारखे दृश्य त्या ठिकाणी निर्माण झाले होते. हे पाणी थेट निकामी जमिनीवर वाहत होते. विशेष म्हणजे सध्या नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातील पाणीसाठा मर्यादित टक्क्यांवर आला असून नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते खोदकामामुळे पिण्याच्या पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याची हेळसांड होत असल्याच्या तक्रारीही सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यालयातूनच पाण्याची उघड नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जे विभाग नागरिकांना पाणी व्यवस्थापनाचे धडे देतात त्यांच्याकडूनच अशी निष्काळजीपणा होणे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाला पाण्याचे महत्त्वच उरले नाही का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी योग्य यंत्रणा उभी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.